महाराष्ट्रात प्रबोधनाची पताका ज्यांनी सतत जागती ठेवली असे सत्यपाल महाराज सध्या एका मोठ्या संकटात सध्या सापडलेले आहेत। ते संकट आहे त्यांचं फेसबुक पेज हॅक झाल्यामुळे निर्माण झालेलं। गेल्या 2 दिवसांपासून या फेसबुक पेजवरून अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केले जात आहेत। या संदर्भात त्यांनी अकोट पोलिसात तक्रारही दिली, मात्र आज ते थेट अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटायला आले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आणि महाराजांना कोणता त्रास होता? आपल्यासोबत स्वतः सत्यपाल महाराज, महाराज जयगुरु, नेमकं काय त्रास आहे आणि काय प्रकरण काय आहे? मी नेहमी आपल्या सत्यपाल महाराज फेसबुक पेज त्याच्यावर माझे कीर्तन करतो, पण 13 तारीखला एकाएकी बंद पडलं आणि 13 तारीखला असे अश्लील फोटो 13 पासून टाकणं सुरू झाले महिलांचे, म्हणजे जे आपण डोळ्यानं पाहू नाही शकत। मग मला खूप फोन येऊन राहिले पूर्ण महाराष्ट्रातून जे प्रेमी आहेत, म्हणून मला खूप त्रास होऊन राहिला। म्हणून ते माझं काय अकाउंट हॅक झालं काय झालं मला काही समजत नाही। फक्त मी समाज जागृती करावी, या महामानवाचा विचार द्यावा हे काम करतो। म्हणून माझं ते फेसबुकवर वाईट दाखवणं बंद व्हावं म्हणून पोलीस स्टेशनला माझ्या मुलानं डॉक्टर धर्मपालनं रिपोर्टसुद्धा दिला। मी घरी नाही, मी प्रोग्राममध्येच आहो, मला कॉल येऊन राहिले, म्हणून मी SP साहेबांच्या भेटीला आलो आज अकोला येथे। तुम्ही अकोट पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांच्याकडून काही समोरची कारवाई काही झाली की नाही? अकोट पोलीस स्टेशनमध्ये आम्ही 13 तारखेला तक्रार दिली होती, तर त्या ठिकाणी त्यांनी तो जो रिपोर्ट आमचा लिहून घेतला आणि पुढे सायबरसाठी त्यांनी पाठवलं असं आम्हाला सांगितलं। त्याच दिवशी आमच्याकडून त्यांनी डिटेल्स सगळे मागविले होते। हे डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर सत्यपाल महाराजांचे चिरंजीव आहेत। तुम्ही तक्रार दिल्यानंतर सातत्यानं फोटो आणि व्हिडिओ अपलोड होत आहेत, म्हणजे कारवाई झाली नाही असा अर्थ त्याचा होतो? अजून तरी सर त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे, कारण की तक्रार दिल्यानंतर पहिल्या दिवशी जे फोटो टाकले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा काल रात्री पुन्हा फोटो टाकण्यात आले, त्यामुळे अजून तरी कारवाई झालेली नाही आहे असं दिसत आहे। तर लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, कारण की याने मानसिक त्रास खूप होतोय आणि ज्या लोकांना या पेजवर जवळपास 1 ते 1.25 लाख लोक जॉईंट आहेत सर, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असा चुकीचा मेसेज जाणं समाजामध्ये योग्य वाटत नाही, कारण की बाबांचं पूर्ण अख्खं आयुष्य त्या पेजवर त्यांनी लाईव्ह कार्यक्रम दररोज केलेले आहेत, कमर्शियल नाही, आणि हे पेज कुठलं कमर्शियल नाही आहे। त्यामुळं सेवाभावी वृत्तीने आम्ही हे सुरू केलेलं पेज होतं, परंतु या ठिकाणी या अशा प्रकारच्या बदमाश लोकांमुळं ते हॅक केल्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत। तर याच्यावर लवकर आळा घालावा आणि या पेजवर लवकर या माणसावर जे हॅकर्स आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना जेरबंद करावं असं आमची इच्छा आहे। महाराज अख्खा आयुष्य गेलं, सप्तखंजरीच्या साह्यानं तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रबोधनाची एक मोठी चळवळ निर्माण केली। तुमच्यासारख्या माणसासोबत असं का व्हावं? कोण याच्या पाठीमागं असू शकतं? याच्या मागं मी जे अंधश्रद्धा निर्मूलन आहे, जातीयवाद मिटवण्याचं काम करतो। जातीय सलोखा, अंधविश्वास, जुन्या रूढ्या, देहदान, रक्तदान आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, म्हणून मला या लोकांचा त्रास होऊन राहिला। ज्या गोष्टींवर तुम्ही आघात करता, ज्या परंपरा रूढी परंपरा चुकीच्या त्याच्यावर बोलतात, तीच लोक त्याचं समर्थन करण्याच्या मागे असावेत असं तुम्हाला वाटतं? हो, आत्मविश्वास आहे 100%। दुसरे लोक असूच शकत नाही, जीवापलीकडे प्रेम करतात लोक माझ्या। महाराज तुमच्या मुंबईत एकदा हल्लाही झाला होता, ती प्रवृत्ती आणि हे फेसबुक पेज हॅक करणारी प्रवृत्ती एकच आहे असं तुम्हाला वाटतं? हो, हा एकच आहे। ते बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, मला चाकू मारणं किंवा असं करणं किंवा अनेक ठिकाणी कोणाला पाठवणं, कार्यक्रमाचा भंग करणं, क्वचित हे होऊन राहिले। आणि आता जेवढी लोकप्रियता वाढली माझी, करोडो लोक यूट्यूबवर आहेत, फेसबुकवर आहेत, म्हणून त्या कारणानं माझा द्वेष चालू आहे। महाराज तुम्ही आता म्हटलं कीर्तनातही तुम्हाला धमक्या वगैरे देणं किंवा कीर्तनात काही व्यत्यय आणण्याचे प्रकार सुरू आहे तुमच्या समजा? हो, कीर्तनातही मला व्यत्यय आणतात। का तर माझं हे बंद व्हावं, अडथळा यावा,
लोकांना दारू पाजून काही काही पाठवतात. त्यांना हा विचार पटत नाही. आणि मी तुकडोजी महाराजाची ग्रामगीता, बाबासाहेबाचं संविधान माझ्या जीवनाचे राईट अँड लेफ्ट हँड आहेत. गाडगे बाबा राईट हँड, तुकडोजी बाबा लेफ्ट हँड. ग्रामगीता, संविधान राईट हँड, तर लेफ्ट हँड ग्रामगीता. हा विचार तुकोबाची गाथा अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, बाबासाहेब आंबेडकर, सेवालाल बाबा हा विचार देत राहतो. म्हणून त्यांना सहन होत नाही. तुमच्या जीवाला धोका आहे असं वाटतं का या लोकांकडून तुम्हाला? हो, मला जीवाला धोका या लोकांपासून आहे. म्हणून कुठं कुठं पोलीस मंडळी मला प्रोटेक्शन दररोज राहतेच. दररोज पोलीस राहतात माझ्या कीर्तनात. सत्यपालची भीती का वाटावी या लोकांना? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलता, तुम्ही विचार मांडता, विचाराचा सामना केला पाहिजे असं म्हणतात. या पद्धतीने जे तुमच्या संदर्भात सुरू आहे, सत्यपालची भीती का वाटते? सत्यपालची भीती यासाठी वाटते की दारू पिऊ नका म्हणून. हे सांगतो मी. दारू स्टेजवर देतात मला. अंधश्रद्धेच्या दूर पाठवतो मी लोकांना. काही लोकांच्या योजना बंद होतात खाण्याच्या. आणि मी सांगतो की मायबापाच्या हातानंच सर्व काही करा. म्हणून माझं हे आवडून नाही राहिलं. आणि सत्य विचार आहे माझा. सत्यपालच माझं नाव आहे. पोलिसांकडे काय मागणी? आज तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटायला आलात. मी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती हेच करतो की माझ्याबद्दल जे गलत माझ्या पेजवर टाकण्यात येऊन राहिलं, पर्यायी मी बदनाम होऊन राहिलो. लोकांना तर मालूम आहे हॅक झाला म्हणून. आता परवा भंडाऱ्याचे SP होते मतानी साहेब, वर्ध्याचे SP होते अहमद साहेब. माझ्या कीर्तनात तुम तो हमारा काम करते बोले पुलिस का. कोण म्हणत? अहमद साहेब म्हणत SP वर्ध्याचे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, असं प्रत्येक कीर्तनातून विचार मांडणाऱ्या सत्यपाल महाराजांवर आता वेगळं एक संकट आलेलं आहे. या संपूर्ण संकटामागे ते ज्या विचाराच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करतात, 5 वर्षाआधी त्यांच्यावर जो हल्ला झाला होता, तीच विचारसरणी आणि तीच प्रवृत्ती जी आहे ती पेज हॅक करणारी सुद्धा आहे. आणि आपल्या जीवाला धोका आहे. मात्र आपला विचाराचा जो अखंड जे आपण वध घेतलं ते असंच सुरू राहील असं सत्यपाल महाराजांनी ABP माझाला निक्षून सांगितलं आहे. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.